राज्य शासन आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आलाय। नव्या रेखांकनाला मान्यता मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मोठे बदल दिसतायत। काही तालुके वगळले गेले तर काही नव्याने समाविष्ट झालेत। नेमका काय आहे हा बदल आणि आधी इतका विरोध का झाला होता तेही जाणून घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो। नागपूर ते गोवा असा द्रुतगती महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार होता। मात्र सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला राज्यभरात मोठा विरोध झाला। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर, यवतमाळ, वर्धा अशा सुमारे 12 जिल्ह्यातील शेतकरी, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांनी आंदोलन छेडलं आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नसल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी केला। या वाढत्या विरोधामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची अधिसूचना 15 ऑक्टोबर 2024 रोजी रद्द करण्यात आली। यानंतर 28 ऑगस्ट 2025 रोजी पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय आणि संभाव्य पर्यायांबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। शक्तीपीठाच्या विरोधाची प्रमुख कारणं: सुपीक जमिनींचं मोठ्या प्रमाणात भूसंपादन, शेती आणि उपजीविकेवर होणारा परिणाम, गावांचं संभाव्य विभाजन, पर्यावरणीय नुकसान, अनेक शेतकरी भूमिहीन। शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असणाऱ्या या शक्तीपीठ मार्गासाठी राजकीय नेत्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली। आता विरोध असेल तर त्यांनी तो करावा ना। आता माझा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघाची जबाबदारी ती पार पाडलेली आहे। आता जिल्ह्याचा नेता म्हणून आता जेव्हा हे शेतकरी भेटतील आणि फार मोठं नुकसान होणार असेल तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटू। ते तालुक्यातल्या लोकांचं खूप शेतीचं नुकसान होत होतं। तर विहिरी मुजत होत्या, पाईपलाईनी घातलेल्या मुजत होत्या, मोटरींचे ठिये जात होते। सपाटीकरण केलेल्या जमिनी जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कष्ट करून जे शेतीमध्ये प्रगती केलेले शेतकरी होते यांचं खूप मोठं नुकसान या सगळ्या शक्तीपीठ महामार्गामध्ये होत होतं आणि म्हणून आमचा त्याला विरोध होता। यानंतर राज्य शासनानं पर्यायी मार्गांचा अभ्यास करण्याचे आदेश दिले। लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर अखेर सुधारित रेखांकन तयार करण्यात आले आणि आता या नव्या मार्गाला मान्यता मिळाली आहे। नव्या रेखांकनानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुके वगळले। पन्हाळा, करवीर आणि चंदगड या तालुक्यांचा समावेश करण्यात आला। नव्या महामार्गाचं रेखांकन आता सातारा जिल्ह्यातूनही जाणार आहे। वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम आहे। अन्य जिल्ह्यातील मूळ मंजूर आखणीत सुधारणा करण्यात आली आहे। पंढरपूरच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे अलीकडच्या बाजूनं आधीचं रेखांकन होतं, मात्र ते आता दुसऱ्या बाजूनं पंढरपूरच्या जाणार आहे। तो थेट सातारा मार्गे कोल्हापूरपर्यंत जाणार आहे। जे सांगली मार्गे हा शक्तीपीठ महामार्ग जाणार होता, नरसोबाची वाडी जी कोल्हापुरातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे तिथं हा जाणार होता, मात्र तो बदलून आता थेट विठ्ठल रुक्मिणी मंदिर जे सोलापुरात आहे तिथून साताऱ्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि तिथून हा सातारे मार्गे कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिर म्हणजे अर्थातच पन्हाळा तालुका त्यामध्ये आता पुन्हा एकदा ॲड करण्यात आलेला आहे, करवीर तालुका, भुदरगड आणि पुढे जाऊन चंदगडपर्यंत हा महामार्ग जाणार आहे। राज्य रस्ते विकास महामंडळानं विविध पर्यायांचा अभ्यास करून हा सुधारित आराखडा अंतिम केलाय। वर्धा, यवतमाळ, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमधील मूळ आखणी कायम ठेवण्यात आली आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत। मात्र अद्याप गावनिहाय अधिसूचना प्रसिद्ध झाली नाहीये। ती जाहीर झाल्यानंतरच हा महामार्ग नेमका कोणत्या गावांमधून जाणार, किती जमीन संपादित होणार याचं स्पष्ट चित्र समोर येणार आहे। आग्रहाने आम्ही चंदगडचे भूमिपुत्र सर्व शेतकरी बांधव आम्ही समर्थनात हा मोर्चा नेला आणि सरकारला भाग पाडला की आम्हाला हा रस्ता पाहिजे, आम्हाला गरज आहे। आमच्या भागामधला आज कुठला विकास, शाश्वत विकासाची नावाची कुठली गोष्ट नाही। आणि आज महाराष्ट्र शासनाचा मी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आमच्या पवारताई, या सगळ्याच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं कौतुक करेन
की हा शक्तीपीठ महामार्ग आपल्याला मंजूर झाला. दरम्यान काही भाग वगळल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असलं तरी नव्यानं समाविष्ट झालेल्या भागातून पुन्हा विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हा प्रकल्प विकासासाठी महत्त्वाचा मानला जात असला तरी जमीन, पर्यावरण आणि स्थानिकांच्या हिताचा प्रश्न अजूनही कायम आहे. एकीकडे राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा सांगितला जाणारा शक्तीपीठ महामार्ग तर दुसरीकडे स्थानिकांचा वाढता विरोध या दोन्हींच्या मधूनच या प्रकल्पाचं भविष्य ठरणार आहे. आता सर्वांचं लक्ष अंतिम अधिसूचनेकडे लागलं असून पुढे आणखी काय काय घडामोडी घडणार हे पाहावं लागणार आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.